नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सार्थकने अभिनय केलेला असतो आणि सुखदाने सार्थकच्या मनातील गाणं ओळखलेलं असतं. त्यामुळे आदर्श हा सार्थकला म्हणू लागतो, सार्थक फायनली इतक्या वर्षांनी तुझ्या मनातले ओळखणारी व्यक्ती सापडली. तर आकांक्षा म्हणू लागते, हो ना. मात्र सार्थक शांतच असतो, तो काहीच बोलत नाही. तर सुखदा ही सार्थकचा मूड फ्रेश करण्यासाठी म्हणू लागते की आता तुमच्या टीमची वेळ आली आहे. तुमच्या टीममधून कोण गाणं ओळखणार आहे. तर आकांक्षा म्हणू लागते की मी गाणं ओळखणार आणि दादा तू राज्य घ्यायचं आहे असं म्हणत आदर्शवर राज्य आलेला असतो. तर त्यानंतर सुखदा ही आदर्शच्या कानामध्ये एक गाणं सांगते. तर आकांक्षा ही ओळखण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आकांक्षाला काही ओळखता येत नाही. तर सार्थक म्हणू लागतो किती सोपं आहे हे गाणं. तर त्यानंतर सुखदा ही सार्थकला शांत राहायला सांगते. तर आकांक्षाने त्या गाण्याचं नाव ओळखलेलं असतं. त्या गाण्याचं नाव असतं जिंदगी एक सफर. तर त्यानंतर सर्वजण गाणं म्हणतात. आकांक्षाने गाण्याचं नाव ओळखल्यामुळे सर्वजण खूप खुश असतात आणि मोठमोठ्याने हसत असतात, मौज मजा करत असतात. आणि हे सगळं काही शलाकाला ऐकायला जातं. तर शलाका ही रुंदा काकूंना आवाज येत म्हणू लागते, आई गेली 6 वर्ष ही सार्थकची खोली शांत होती आणि आज हसण्या खिदळण्याचा आवाज येत आहे. तर त्यानंतर रुंदा काकू म्हणू लागतात, ती सुखी आत्मा असेल ना तिथे आणि तिच्या जोडीला आकांक्षा, आदर्श. तर त्यानंतर शलाका म्हणू लागते, सार्थकही असणारच आहे. गेली 6 वर्ष सार्थक फक्त शांत होता आणि आता. तर त्यानंतर रुंदा काकू म्हणू लागतात, त्याला हसवण्यासाठी गेल्या 6 वर्षामध्ये कोणीच नव्हतं ना. रूममध्ये फक्त खितपट पडला होता आनंदीच्या आठवणीत आणि आता या सगळ्यातून बाहेर काढायला ती सुखदा आली आहे ना. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार आहे, त्याला नवीन संजीवनी देणार आहे. तर असं कधी कधी वाटतं की तिचा गळा पकडावा आणि तिला मारावं. खरंच मला संताप होत आहे. तर त्यानंतर शलाका म्हणू लागते, आई अगं शांत हो, असं बोलू नकोस. हे जरी सार्थकने ऐकलं ना तरी हे सगळं काही आपल्या अंगाशी येईल. अगं त्याचा बाप गेला आहे, त्यानंतर त्याने आपल्याला किती सुनावलं आहे आणि आता केदार आला तरी त्याच्या नजरेमध्ये मी आणि केदार गुन्हेगारच असणार आहोत ना. रुंदा काकू शलाकाला म्हणू लागतात, अगं हो, परंतु ही बया आता किती दिवस या घरात राहणार आहे आणि सार्थकला आपल्या तालावर किती दिवस नाचवणार आहे काहीच कळत नाहीये. तर शलाका म्हणू लागते, अगं आई तू विसरली आहेस का, ती हे घर आणि हे जगही सोडून लवकरच जाणार आहे. तर रुंदा काकू म्हणू लागतात, अगं जाईल तेव्हा जाईल, परंतु जाण्या अगोदर सार्थक बदलला तर ते आपल्याला परवडणार नाही. सार्थक बदलला तर घरात जास्त लक्ष देणार आहे आणि त्यामुळे आपलं जगणं मुश्किल होणार आहे. अगं तू विसरली आहेस का, आपल्याला स्वयंपाकाची त्याने शिक्षा दिली होती आणि आता तर तो बदलला तर आपल्याला हाताला धरून घराबाहेर काढायलाही मागे पुढे बघणार नाही. तर त्यानंतर शलाका म्हणू लागते, पण आई 2 दिवसात तू तिला घराबाहेर काढणार होतीस ना. तर रुंदा काकू म्हणू लागतात, आता तर तिचे मी पत्ते पिसायला घेतले आहेत, जरा वेळ तरी जाऊ देत. तर त्यानंतर शलाका म्हणते, म्हणजे आता तू तिच्यासोबत पत्ते खेळत बसणार आहेस का. रुंदा काकू शलाकाला म्हणू लागतात, अगं मूर्ख, खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तोवर आपला एका दाखवायचा नाही जोवर समोरचा बादशाह दाखवत नाही. आणि आता तर बघ वेळ आलीच आहे, तिने आपल्यावर वार केलाय ना, मग बघ आता मी माझा एका दाखवणार. या रुंदा राणीचा त्या सुखदाला गुलाम करणार. ती माझ्यासोबत खेळ खेळायचा विचारही करणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक म्हणू लागतो, बस आता खूप वेळ झाला आहे, मला खरंच झोप येत आहे. तर आकांक्षा म्हणू लागते, हो ना, मला सुद्धा झोप यायला लागली आहे. तर आकांक्षा गुड नाईट म्हणते आणि निघून जाते. तर त्यानंतर सुखदा खूप खुश होत म्हणू लागते, सार्थक बाय, आपण जिंकलो, अरे टाळी तर दे ना. तर सार्थक एका हाताने टाळी देत असतो. तर सुखदा म्हणू लागते, अरे दोन्ही हाताने दे ना टाळी. तर त्यानंतर सुखदा ही सार्थकला म्हणते, सार्थक खरंच खूप छान साथ दिलीस आणि खरंच खूप छान खेळलास असं म्हणत सार्थकला सुखदा गुड नाईट म्हणते आणि जात असते. तर सार्थक सुखदाला म्हणू लागतो की गुड नाईट नाही तर आता गुड मॉर्निंग म्हणायची वेळ आली आहे. तर सुखदा म्हणू लागते, परंतु आता आपण झोपणार आहोत ना, म्हणून गुड नाईट असं म्हणत सुखदा निघून जाते. तर सार्थकच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली पाहून आदर्शला खूप आनंद झालेला असतो. आदर्श हा सार्थकला म्हणू लागतो, सार्थक इतक्या वर्षांनी मी तुझ्या चेहऱ्यावर स्माईल बघितली आहे, हे बघूनच खरंच मला खूप बरं वाटलं आहे. तर त्यानंतर सार्थक म्हणू लागतो, खरंच गेम छान होता आणि खरंच खूप मज्जा आली, खूप दिवसांनी माझ्या मनातील भावना बाहेर आल्यात, मला खरंच खूप मोकळं वाटलं. तर त्यानंतर आदर्श हा सार्थकला म्हणतो की खरंच खूप छान रंगला होतास आणि तुला हसताना बघून खरंच खूप बरं वाटत आहे. तर सार्थक आदर्शला म्हणू लागतो, हे सगळं कदाचित सुखदामुळेच घडत असेल. सुखदाला माहीत आहे की तिच्या आयुष्यामध्ये काहीच दिवस उरले आहेत, तरी सुद्धा ते दिवस ती आनंदात घालवत असते. उरलेलं आयुष्य ती सजवण्याचा प्रयत्न करत असते. तिच्याकडे बघून कोणाचाही दृष्टिकोन बदलेल, अगदी माझाही. अरे एवढं सगळं काही होऊन सुद्धा ती एवढी पॉझिटिव्ह कशी काय असू शकते. माझ्या आयुष्यात मी एवढी पॉझिटिव्ह मुलगी पहिल्यांदा बघितली आहे. कधीतरी वाटतं की तिच्यासाठी काहीतरी करावं, तिच्या आयुष्यातले 4 क्षण अगदी सुखाचे व्हावेत, तिच्या आयुष्यामध्ये आनंद यावा, यासाठी काहीतरी करावं असं कायमच वाटत असतं. तर त्यानंतर आदर्शला ऐकून थोडं वाईट वाटतं. आदर्श म्हणू लागतो, सार्थक एवढा तिचा विचार करतो आहे, परंतु सार्थकला सत्य समजल्यानंतर सार्थकला काय वाटेल.
आनंदीच्या आठवणीमध्ये बिथरलेला सार्थक आता हे सगळं सहन करू शकेल का? तर सार्थक आदर्शला विचारतो काय झालं? तर आदर्श म्हणू लागतो काही नाही, मी आलोच, असं म्हणत आदर्श झोपण्यासाठी निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुखदा उठल्यानंतर स्वतःलाच गुड मॉर्निंग म्हणू लागते. गुड मॉर्निंग सुखदा, उठा, आता खरंच खूप छान झोप झाली आहे. आणि एवढी छान झोप झाली, मग छान चहा मिळाला तर किती फ्रेश वाटेल. सुखदा असं म्हणत असताना सार्थक तिच्यासमोर चहा घेऊन येतो आणि सुखदाला म्हणू लागतो गुड मॉर्निंग. सुखदाला तर आश्चर्यच वाटतं आणि सुखदाही सार्थकला विचारते माझ्यासाठी? तर सार्थक म्हणतो की अजून कोण आहे का इथे? तर त्यानंतर सुखदा ती चहा घेते आणि सार्थकला म्हणू लागते सार्थक, तू माझ्यासाठी चहा बनवून आणलायस? सार्थक, अरे सूर्य कुठे उगवला आहे? तर सार्थक सुखदाला म्हणू लागतो सूर्य तर पूर्वेकडेच उगवला आहे, त्याची काही दिशा बदलली नाही आहे, परंतु माझा मूड चांगला आहे. हे ऐकून सुखदाचा आनंद काही गगनातच मावत नाही. सुखदा म्हणू लागते खरंच सार्थक, तुझा मूड फ्रेश आहे. अरे हे ऐकूनच किती बरं वाटलं आहे. तर त्यानंतर सार्थक म्हणतो बडबड कमी, अगोदर चहा पिऊन घे, नाही तर तो गार होईल. तर सुखदा म्हणते वा सार्थक, तू माझ्यासाठी चहा आणलायस? सार्थक, राज्याध्यक्ष एका सामान्य मुलीसाठी चहा घेऊन येतात, याची तर ब्रेकिंग न्यूज व्हायलाच हवी. सतत बडबड करणाऱ्या मुलीसाठी शांत स्वभावाचे सार्थक राज्याध्यक्ष चहा घेऊन आले आहेत का? कशासाठी? पाहत राहा, असं म्हणत असताना सार्थक म्हणतो हो का? तर त्यानंतर सार्थक खूप हसत असतो. तर सुखदा म्हणू लागते किती छान ब्रेकिंग न्यूज आहे ना? तर त्यानंतर सार्थक सुखदाला विचारतो की आजच्या ब्रेकफास्टचा काही प्लॅन वगैरे आहे का? तर सुखदा म्हणू लागते माझा तर नाही आहे, तुझा काही प्लॅन आहे का? तर सार्थक सुखदाच्या समोर 2 चिठ्ठ्या धरतो आणि म्हणू लागतो यातील एक चिठ्ठी उचल. तर सुखदा म्हणते खरंच? तर सार्थक म्हणतो हो. तर त्यानंतर सुखदाने एक चिठ्ठी उचललेली असते, तर त्यामध्ये लिहिलेलं असतं रेस्टॉरंट. तर सार्थक म्हणू लागतो आजचा नाश्ता हा रेस्टॉरंटमध्येच होणार आहे. सुखदा खूप खुश होते आणि म्हणू लागते हे सगळं काही खरं आहे का? तर त्यानंतर सुखदा स्वतःला चिमटा काढते आणि म्हणू लागते खरं आहे का हे सगळं? तर सार्थक म्हणतो हो, हे सगळं काही खरं आहे, कुठलंही स्वप्न नाही आहे. तर सार्थक म्हणतो याचीसुद्धा एक हेडलाईन होईलच ना, असं म्हणत सार्थक हेडलाईन सांगतो. तर सुखदा म्हणते वा सार्थक वा, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. तर सार्थक सुखदाला विचारतो म्हणजे तू मला बैल म्हणाली आहेस का? तर सुखदा म्हणते नाही, तुला नाही तर मी स्वतःलाच बैल म्हणत आहे. त्यानंतर सार्थक म्हणतो ठीक आहे. तर सुखदा ही सार्थकच्या हातावर टाळी देते. तर सार्थक निघून जातो. तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते नक्की काय चाललं आहे देवा, या क्षणाची मी किती वाट पाहत होते आणि खरंच हा क्षण मी आज अनुभवत आहे, मला खरंच खूप आनंद झाला आहे. सुखदा सार्थकच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सुखदालाही खूप आनंद झालेला असतो आणि सार्थकने बनवलेला चहाही सुखदाला खूप आवडलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुधाताईंना आबाताईंचा फोन आलेला असतो आणि त्या म्हणू लागतात काही नाही गं, साफसफाई करत आहे, परंतु एक गोष्ट नक्की आहे, तुझी मुलगी म्हणजे कमाल आहे गं. अगं नेहमी हसतमुख चेहरा असतो तिचा आणि सार्थकच्या चेहऱ्यावरही तिने हसू आणलं आहे. तर त्यानंतर आबाताई म्हणू लागतात आता तिला पाठवून दे. तर सुधाताई म्हणू लागतात काही नाही या, मी पाठवून वगैरे देणार नाही, काही दिवस तरी इथेच थांबणार आहे आणि तुला जर तिच्यासोबत करमत नसेल तर तू तिला फोन कर, नाहीतर मला फोन कर, आपण गप्पा मारू, परंतु मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी तिला पाठवणार नाही. तर तेवढ्यातच तिथे आदर्श येतो आणि सुधाताईंना विचारू लागतो की कोणाशी गप्पा मारत होतीस? तर सुधाताई म्हणू लागतात अरे आबाचा फोन होता, सुखदाच्या आईचा. तर त्यानंतर आदर्श विचारतो काय म्हणत होत्या मग त्या? तर सुधाताई म्हणू लागतात काही नाही, पाठवायला सांगत होती. तर आदर्श म्हणतो मग काय तू हो म्हणालीस का? तर सुधाताई म्हणतात अजिबात नाही, मी तर तिला ठणकावून सांगितलं आहे, जोपर्यंत मी पाठवत नाही तोपर्यंत ती येणार नाही. तर त्यानंतर आदर्श म्हणू लागतो 2 दिवस झाले मी तुझा BP चेक केला नाही आहे. तर सुधाताई म्हणू लागतात अरे आता खरंच मला बरं वाटत आहे आणि आता तर माझ्या छातीत धडधडतही नाही आहे. तर त्यानंतर आदर्श सुधाताईंना म्हणू लागतो माणसाचे 80% आजार हे मनाशी निगडीत असतात, मन निरोगी तर शरीर निरोगी. तर त्यानंतर सुधाताई म्हणू लागतात हो ना रे, आता तर मला खरंच खूप बरं वाटत आहे. तर त्यानंतर आदर्श म्हणतो हे सगळं काही त्या सुखी आत्मामुळेच होत आहे ना? तर सुधाताई म्हणतात हो, परंतु असंच वाटत आहे की ती या घरातून कधीच जाऊ नये, तिच्या येण्याने या घरचं वातावरण अगदी बदलून गेलं आहे. तर आदर्श म्हणू लागतो हो ना, तुझा BP नॉर्मल आहे. तर त्यानंतर सुधाताई म्हणू लागतात जर सुखदा या घरातच राहिली तर मला या मशीनची गरजही पडणार नाही. तर आदर्श म्हणतो खरंच? तर सुधाताई म्हणतात हो. तर त्यानंतर सुधाताई आदर्शला म्हणू लागतात त्या मुलीमुळे या घरात आनंद आला आहे, खरं तर सार्थकच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे. तर त्यानंतर आदर्श मात्र काहीच बोलत नसतो. तर सुधाताई आदर्शला विचारतात आदर्श रे काय झालं आहे, तू असा शांत का? तर तेवढ्यातच आदर्श सुखदाबद्दल सत्य सांगणार असतो, परंतु सार्थका सुधाताईंना आवाज देऊ लागतो. तर सुधाताई म्हणू लागतात आदर्श तू सांग बघू. परत एकदा सार्थका सुधाताईंना आवाज
आवाज येतो. तर सुधाताई म्हणू लागतात, आदर्श आपण जे काही बोलायचे ते नंतर बोलूया. तर नंतर सुधाताई सार्थकला म्हणू लागतात, हो बाळा आले, असं म्हणत सुधाताई सार्थक बोलवत असतो तिथे निघून जातात. दुसरीकडे पाहायला मिळतं मनोज दादा येत म्हणू लागतात, अरे वा अण्णा तुम्ही चहा पिताय, मला सुद्धा चहा हवा आहे. तर मालतीताई चहा आणण्यासाठी जात असतात. तर तेवढ्यातच तिथे लीना वहिनी येतात. तर त्यानंतर मनोज दादा लीना वहिनींना म्हणू लागतो, अगं माझ्यासाठी चहा घेऊन ये आणि थोडासा चिवडा घेऊन ये, मला खरंच खूप भूक लागली आहे. तर त्यानंतर मनोज दादा अण्णांना म्हणू लागतात, अण्णा मला एवढी भूक लागली आहे, असं वाटत आहे की इतकी वर्ष मी फक्त झोपूनच होतो आणि आत्ता उठलो आहे. खरंच आज मला खूप शांत वाटत आहे. तर त्यानंतर मनोज दादा म्हणतात, अगं लीना माझ्यासाठी चहा घेऊन ये. तर लीना वहिनी म्हणू लागतात, मी तुमच्यासाठी पोहे बनवते, तुम्हाला पोहे आवडतात ना. मनोज दादा लीना वहिनींना म्हणतात, अगं लीना आता पोहे नको बनवूस, चिवडा आहे ना तयार, मग तू चिवडाच घेऊन ये. लीना वहिनी खूप खुश होतात. तर त्यानंतर मनोज दादा मालतीताईंना म्हणू लागतात, आई तुझ्या हातची मला भरली वांगी खायची आहेत. तर मालतीताई म्हणू लागतात, मनोज तुला जे जे आवडतं ते सगळं काही मी बनवणार आहे. तर त्यानंतर अण्णा हे मनोज दादांना विचारतात, मनोज तुला खरंच बरं वाटतंय ना. तर मनोज म्हणू लागतो, अण्णा मला काय झालं होतं. तर अण्णा देवी आईचे आभार मानत म्हणू लागतात, 3.5 शक्तिपीठांची जी यात्रा केली ती पावली. तर त्यानंतर मनोज विचारतो, अहो अण्णा पेपर कुठे आहे. तर अण्णा म्हणतात, हो मी आत्ताच घेऊन येतो. तर मनोज म्हणू लागतो, अण्णा माझी बॅट कुठे आहे, किती दिवस झाले मी खेळलोही नाही आहे. तर अण्णा मनोज दादांच्या हातामध्ये बॅट देतात. तर मनोज दादा खूप खुश होत म्हणू लागतात, किती दिवसानंतर मी बॅट हातात घेतली आहे, किती दिवस तरी मी क्रिकेट खेळलोच नव्हतो. मनोज दादांना खूप आनंद झालेला असतो. मनोज दादा म्हणू लागतात, अण्णा पेपर कधी घेऊन येणार आहात तुम्ही. अण्णा म्हणतात, हो मी आत्ताच घेऊन येतो. असं म्हणत अण्णा खुश होतात आणि पेपर आणण्यासाठी निघून जातात. तर लीना वहिनींना मनोज दादा म्हणू लागतात, अगं तू बघत का बसली आहेस, मला चहा आणि चिवडा घेऊन ये ना. मनोज दादा गेली 6 वर्ष ज्या धक्क्यात होते त्या धक्क्यातून सावरलेलं पाहून सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुधाताईंना सार्थकने केलेलं डेकोरेशन पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. सुधाताई किचनमध्ये सार्थकला म्हणतात, सार्थक अरे तू किचनमध्ये आणि आज काय या किचनचा 5 स्टार रेस्टॉरंट केला आहेस तू. तर सार्थक मात्र काहीच बोलत नाही. तर आदर्शलाही ते पाहून आश्चर्य वाटू लागतं. आदर्श हा सार्थकला विचारतो, सार्थक अरे तू ऑफिसला नाही का गेलास. तर सार्थक म्हणतो, नाही आज सुट्टी घेतली आहे. हे ऐकून तर सर्वजण गोंधळातच पडतात. तर त्यानंतर सार्थकमध्ये झालेला बदल पाहून सर्वजण आश्चर्याने सार्थककडे पाहू लागतात. तर त्यानंतर सार्थका आईला विचारू लागतो, आई अगं बेदाणे कुठे आहेत. तर सुधाताई म्हणू लागतात, तिथे आहेत. तर त्यानंतर सार्थक म्हणतो, सगळ्या जागा अगदी तुम्ही बदलून टाकल्या आहेत. तर सुधाताई म्हणू लागतात, बदलल्या नाही आहेत, हळूहळू बदलत गेल्या आहेत आणि कितीतरी वर्षानंतर तू किचनमध्ये आला आहेस. पहिल्यांदा तू स्वयंपाक करण्यासाठी एवढ्या वर्षांनी किचनमध्ये आला आहेस. तर सार्थक म्हणू लागतो, तुम्ही सर्वजण काही मला पहिल्यांदाच बघत आहात का. तर त्यानंतर सुधाताई म्हणतात, नाही सार्थक तू अगोदर बनवायचाच, परंतु गेल्या 6 वर्षामध्ये सगळं काही तू विसरून गेला होतास आणि आम्ही तुला किती मिस केलं हे तुला नाही रे कळणार. तर त्यानंतर आदर्श म्हणू लागतो, हो ना सार्थक एक एक पदार्थ बनवायचा आपल्याला खरंच खूप आवडायचे. तर त्यानंतर सुधाताई म्हणतात, हो ना एकदा तर सार्थकने चिंचगूळ घालून भेंडीची जी काही भाजी बनवली होती ती तर त्याच्या बाबांना खूपच आवडली होती. बाबा नेहमी सांगायचे की सार्थक बनवतो तशी भाजी बनव, परंतु ती आजपर्यंत मला कधी जमलीच नाही. तर त्यानंतर सार्थक म्हणू लागतो की जेव्हा बाबा होते तेव्हा मी किचनमध्ये यायचो, परंतु बाबा गेल्यानंतर माझी तर इच्छाच झाली नाही. परंतु आज सुखदासाठी मी किचनमध्ये आलो आहे, तिच्यासाठी काहीतरी करावं यासाठी. हे तर सार्थकचं हे बोलणं ऐकून वृंदा काकू आणि शलाकाला तर धक्काच बसतो. ते दोघेही तिथून निघून जातात. तर त्यानंतर सार्थक म्हणू लागतो की सुखदासाठी काहीतरी करावं असं मला वाटत असतं. जोपर्यंत ती या घरामध्ये आहे तोपर्यंत आपल्याकडून जेवढं होतं तेवढं तिच्यासाठी करायला हवं, तिला या सगळ्यातून आनंद मिळायला हवा. मात्र हे सगळं काही आदर्शच्या लक्षात येतं. आदर्श म्हणू लागतो की सुखदा आजारी आहे आणि म्हणूनच सार्थक हे सगळं काही करत आहे. परंतु जेव्हा सार्थकला सत्य कळेल तेव्हा असं म्हणत आदर्शही तिथून निघून जातो. तर सार्थक सुखदासाठी काहीतरी करत आहे ते पाहून सुधाताईंना खूप आनंद झालेला असतो आणि सुधाताई म्हणू लागतात, सार्थक सुखदासाठी काहीतरी करत आहे म्हणजे सुखदाच त्याला आनंदी करू शकते. आताच मी देवाला साकडं घालून येते असं म्हणत सुधाताई तिथून निघून जातात. तर सार्थका मनापासून सुखदासाठी ब्रेकफास्ट बनवत असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सार्थक सुखदाला ब्रेकफास्ट देतो आणि म्हणू लागतो, तुम्हाला काय हवं ते सांगा आणि जे काही आम्ही बनवलं आहे ते ट्राय करून पहा. तर त्यानंतर सुखदा टेस्ट करते. तर सार्थकने बनवलेलं सुखदाला खूप आवडलेलं असतं. तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते, तुम्ही मला मेनू कार्ड द्या, मला किंमत बघू द्या. तर सार्थका सुखदाला म्हणू लागतो, या सगळ्याची किंमत जास्त नाही आहे, अगदी स्वस्त आहे याची किंमत म्हणजेच. तर सुखदाही सार्थककडे पाहू लागते. तर सार्थका सुखदाला म्हणू लागतो, थँक्यू आणि स्माईल एवढीच किंमत आहे याची. तर त्यानंतर सुखदाला हे ऐकून आश्चर्य वाटतं, कारण आजपर्यंत सुखदा जे सार्थकला सांगत होती तेच सार्थकने आज सुखदाला सांगितलेलं असतं. सुखदाच्या येण्यामुळे सुधाताईंना त्यांचा पूर्वीचा सार्थक मिळेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब
करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.